नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये विचारल्या गेलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांची उत्तरे। तर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 71। मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? आणि खाली 5 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, जे की पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता, राज्यसभेतील विरोधी नेता, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचा सभापती। आता यामध्ये उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, ए, बी आणि डी। पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता आणि पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री। आता या प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे आयोग आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीची डिटेल्ड माहिती घेतली पाहिजे। यामध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही लागू शकत। हा फॅक्च्युअल डेटा आहे जो की आपल्याला माहिती असणंच अपेक्षित आहे। पुढे प्रश्न क्रमांक 72। भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद आहे? आता हा कॅगशी रिलेटेड प्रश्न आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कलम विचारलं गेलेलं आहे। तर यामध्ये हा फॅक्च्युअल डाटा आहे, याच्यामध्ये कुठलीही ट्रिक किंवा हे लागू शकत नाही, त्याच्यामुळे ह्याचं फॅक्च्युअल आन्सर आहे जे की आपल्याला माहितीच पाहिजे, ते म्हणजे आहे कलम 148। तर कॅगच्या रिलेटेड जेही काही कलमे आहेत, कॅगची जेही काही कर्तव्य आहेत किंवा कॅगशी रिलेटेड ज्याही काही गोष्टी आहेत की त्याची नियुक्ती किंवा राजीनामा, या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं आपण इथे आवश्यक ठरतं। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 73। केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि खाली 4 विधाने दिलेली आहेत। सदर खटला भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला। तर A.N. रे न्यायाधीश होते का त्याचे सरन्यायाधीश? तर ते नव्हते, तर ते सरन्यायाधीश होते सिक्री। त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे। 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनची रूपरेषा दिली, हे बरोबर आहे। पुढे या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला, बरोबर आहे, हे पण विधान बरोबर आहे। सदर खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल, बरोबर आहे, डी पण बरोबर आहे। त्याच्यामुळे ह्याचं जे उत्तर येणार आहे ते बी, सी आणि डी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे। पुढे जाऊयात आपण। प्रश्न क्रमांक 74। भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? आता निधीशी रिलेटेड हा प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे निधी आहेत, कंटिजेन्सी फंड असेल किंवा इमर्जन्सी फंड असेल, म्हणजे आकस्मिक निधी असेल, तर ते कोणाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आलेले आहेत? तर ऑलमोस्ट प्रत्येक निधी हे संसदेच्या नियंत्रणाखाली ठेवलेले आहेत, बट इथं स्पेसिफिक आकस्मिक निधी याच्यावर प्रश्न आहे जो की आपला असतो राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे। आता राष्ट्रपती ज्यावेळेस आपण थीममध्ये करणार आहोत की राष्ट्रपतीच्या रिलेटेड त्याचे कलम असतील, त्याचे कर्तव्य असतील, त्याचा पदावधी असेल किंवा राजीनामा असेल, नियुक्ती असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये राष्ट्रपतीच्या अखत्यारीत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात ह्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या नोट्समध्ये हा पण पॉईंट आपण इन्क्लूड केला पाहिजे। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 75। घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोम्मई खटल्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आणि खाली आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत। बोम्मई खटल्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला गेलेला आहे। आता हे वाक्य बरोबर आहे का? तर हो, हे वाक्य बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढचं, घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते, हे पण वाक्य बरोबर आहे। राष्ट्रपती राजवटीला आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो। सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते, हे पण बरोबर आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला आहे जर सबळ कारण दिलं गेलं नाही तर। घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते, हे पण वाक्य बरोबर आहे। कुठलीही विधानसभा तुम्ही अशीच बरखास्त करू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला संसदेची मान्यता हवी। त्याच्यामुळे 4ही विधाने बरोबर आहेत। तर पर्याय क्रमांक 2 ए, बी, सी, डी हे याचं उत्तर आहे। पुढे प्रश्न क्रमांक 76। अयोग्य जोडी ओळखा आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये दिनांक आणि त्याचं विशेष त्या दिवशी काय घडलं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर ह्याच्यातील आपल्याला अयोग्य जोडी जी आहे ते आपल्याला इथे ओळखायची आहे, ठीक आहे। तर 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला गेला, हे बरोबर आहे का? तर हो, हे बरोबर आहे। त्याच्यामुळे ही जोडी चुकीची नाही। जानेवारी 24, 1950
संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार. तर राष्ट्रगीताचा स्वीकार आपण 24 जानेवारीला केला होता का? तर हो, हेही वाक्य बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर जानेवारी 25, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार. आता राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार आपण जानेवारी 25ला केला होता का? तर नाही. हे जे वाक्य आहे ते इथे चुकीचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे अयोग्य जोडी आहे. आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार. पुढे पाहूया. जानेवारी 26, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. तर हे पण आपल्याला, ही जोडी पण आपल्याला बरोबर इथे आढळून येते. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 77. भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. तर पहिलं विधान आहे, 10व्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश भारताला जोडण्यात आले. तर हे 10व्या घटनादुरुस्तीनुसार होतं का हे? तर बरोबर आहे. 10वी घटनादुरुस्ती 1961 त्या घटनादुरुस्तीनुसार हे दादरा आणि नगर हवेली भारताला जोडण्यात आले. पुढे दुसरं विधान आहे, 11व्या घटनादुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा हे प्रदेश भारताला जोडण्यात आले. तर हे 11व्या घटनादुरुस्तीनुसार होतं का? तर हे वाक्य चुकीचं आहे. आता 11व्या घटनादुरुस्तीमध्ये काय होतं? तर उपराष्ट्रपती होतं. उपराष्ट्रपती पदासाठी जे आधी संयुक्त बैठक घेतली जायची ती रद्द केली आणि निर्वाचन मंडळ स्थापन केलं. आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची जी निवडणुकीवर रिक्त पदांच्या आधारे जी काही ऑब्जेक्शन घेतलं जात होतं ते कॅन्सल करण्यात आलं. म्हणजे इथून पुढे रिक्त पदाच्या कारणास्तव त्याला आव्हान देता येणार नाही अशी तरतूद केली. कुठल्या घटनादुरुस्तीनं? 11व्या. मग दीव, दमण आणि गोवा हे जे प्रदेश आहेत ते कितव्या घटनादुरुस्तीने घेतले? तर ते 12व्या घटनादुरुस्तीने घेतले. ठीक आहे. दीव, दमण, गोवा 12वी घटनादुरुस्ती. त्याच्यामुळे बी जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी विधान काय दिलं आहे? 15व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे युनियन टेरिटरीमध्ये विधिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि आमदार वगैरे. तर हे 15व्या घटनादुरुस्तीनुसार केलं होतं का? तर हे विधान चुकीचं आहे. 15वी जी घटनादुरुस्ती होती ते हायकोर्टशी रिलेटेड होती, जे की त्यांच्या न्यायाधीशांचं वय 60वरून 62 करण्यात आलं, निवृत्तीचं वय. त्याच्यानंतर त्यांना प्राधिलेख काढण्याचे अधिकार देण्यात आले आणि अजूनही एक 5-6 काहीतरी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. आणि मग केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची जी स्थापना आहे ही कितव्या घटनादुरुस्तीनुसार झाली? तर ती 14व्या घटनादुरुस्तीनुसार झाली. 14वी घटनादुरुस्ती 1962 त्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना केली. त्याच्यामुळं विधान सी जे आहे ते पण चुकीचं आहे. विधान डी काय दिलंय? 22व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे का? हो. मेघालय आधी काय होतं? आसाममध्ये होतं, म्हणजे आसामचाच पार्ट होतं. त्याच्यात 22वी घटनादुरुस्ती केली, बदल केला आणि मेघालय या नवीन राज्याची स्थापना करण्यात आली. त्याच्यामुळे ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि डी बरोबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 78. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? म्हणजे 1 प्लस किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर आता हा जो आहे तो फॅक्च्युअल डेटा आहे, जे की आपल्याला आयोग हा ही थीम ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस प्रत्येक आयोगामध्ये किती सदस्य असतात, त्याचे अध्यक्ष, त्यांची निवड समिती, त्यांचा पदावधी, त्यांची नेमणूक, राजीनामा वगैरे हे सगळं डिटेल करणं इथं अपेक्षित आहे. ह्याच्यामध्ये कुठली ट्रिक्स लागू शकत नाही. हा जो आहे तो फॅक्च्युअल डेटा आहे, जे की ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 10 माहिती आयुक्त असतात. पुढे प्रश्न क्रमांक 79. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आणि खाली 3 विधानं दिलेली आहेत. ए विधान काय दिलंय? भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धती आहे. आता एकल नागरिकत्व आहे का भारतात? तर हो. आपण हे कोणाकडून घेतलंय? ब्रिटनकडून घेतलंय, की इंडियामध्ये, होल इंडियामध्ये कुठं जरी राहत असला तरी त्याचं नागरिकत्व एकच, जे की अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे, म्हणजे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतात आहे का तसं? नाही. त्याच्यामुळे विधान ए बरोबर आहे. विधान बी काय सांगतं? नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आता आपण बघितले रिसेंट झाला होता, पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली, जो मेन कायदा आहे जो कधीचा आहे? 55चा आहे. त्याच्यामुळे विधान बी काय ते पण बरोबर आहे. त्यानंतर विधान सी आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आता हे भाग 4 मध्ये आहे का? तर हे विधान काय? चुकीचं आहे. भाग कितीमध्ये? भाग 2 मध्ये. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. तर भाग 4 मध्ये काय आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, म्हणजेच काय? तर DPSP आहे ते भाग 4 मध्ये आहे आणि नागरिकत्व जे आहे ते भाग 2 मध्ये आहे. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 80. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठीची तरतूद करतात? म्हणजे निवडणूक व्यवस्थेसाठी कुठल्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे? म्हणजे निवडणूक व्यवस्थेसाठी कुठल्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे असा प्रश्न आहे. आता पर्याय क्रमांक 1 काय सांगतो? कलम 124 ते 128. आता 124 ते 128 असा स्पेसिफिक पार्ट नाही, 128च्या पण पुढे जातं, पण 124 आपल्याला माहिती पाहिजे
पण 124 आपल्या अभ्यासामध्ये पाहिजे की जे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड हे कलम आहेत, जे की त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय चुकीचा येतो. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय आहे, कलम 324 ते 329. हे उत्तर बरोबर आहे का? तर हो, हे उत्तर बरोबर आहे, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोग किंवा निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली, जे आपण थीममध्ये पण पाहिलं होतं की निवडणूक आयोग किंवा घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग ही खूप इम्पॉर्टंट थीम आहे, त्याच्यामुळे हे आपल्या अभ्यासाचा पार्ट असलंच पाहिजे. त्याच्यानंतर कलम 256 ते 259 आणि 274 ते 279. आता हे जे आहेत हे दोन कलम हे आहेत ते स्पेसिफिक केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंधाशी रिलेटेड हे दोन्ही पर्याय आहेत, त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय पण इथं इलिमिनेट होतात आणि पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 81, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच, आणि पुढे 5 विधानं दिलेली आहेत. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सेक्युलर. आता आपलं जे सेक्युलरिझम आहे ते फ्रान्सपेक्षा वेगळं आहे असं आपण घटनेची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये असं अभ्यासलं होतं. मग त्याच्यामुळे आपली जी धर्मनिरपेक्षता आहे ती कशी आहे त्याला एक्सप्लेन करणारी खाली 5 वाक्य आहेत. तर पहिलं जे विधान आहे ते राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. आता धर्माच्या आधारावर आपण कुठं आपल्याला दिसतो का भेदभाव केलेला की बाबा या धर्माच्या लोकांना प्राधान्य आणि त्या लोकांच्या धर्माला प्राधान्य नाही, असं कुठं आहे? त्यामुळे विधान क्रमांक 1 चुकीचा. पुढे राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. बरोबर आहे का हे? हो बरोबर आहे, कारण कुठल्याच आपल्या धर्माला सुपिरियरिटी दिलेली का? नाही. राज्य सर्व धर्मांना समान समजते, हेही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे, हेही बरोबर आहे. मूलभूत हक्कामध्ये ह्याच्या रिलेटेड आपल्याला स्पेसिफिक कलम दिसतात. आणि 5वं विधान जे आहे विधान ई, की कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण म्हणजेच धर्माशी रिलेटेड काय त्यांची शिकवण असेल ते देण्यास स्वतंत्र आहेत. आता हे स्वतंत्र आहेत का ते पण कोणत्याही अपवादाशिवाय नाही, त्याच्यामुळे विधान ई पण चुकीचं आहे. तर आपण खाली BCD हा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतो, त्याच्यामुळे उत्तर जे आहे 81चं ते पर्याय क्रमांक 2 आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या कॉमन सेन्सवर सुटतो. ठीक आहे, आपल्याला जे डे टू डे लाईफमध्ये जे आजूबाजूला आपल्या दिसतं ते जरी आपण नोटीस केलं तरी ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येकच वेळेस पुस्तकातून किंवा काहीतरी एक्स्ट्रीम काहीतरी रॉकेट सायन्स असणाराच प्रश्न येईल असं काही नसतं. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 82, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे म्हटले गेले? आता दिल्लीचा जो कायदा आहे ह्याचं उत्तर हा फॅक्च्युअल डेटा आहे जे की आपल्याला उत्तर ह्याचं माहिती असणं अपेक्षित आहे. 69वी घटनादुरुस्ती म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे ह्याचं उत्तर आहे. पण उरलेले जे पर्याय त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पहिला जो पर्याय 63वी घटनादुरुस्ती. आता 63वी जी घटनादुरुस्ती ती कशाशी रिलेटेड आहे? ते पंजाबशी रिलेटेड आहे, कारण पंजाबमध्ये जी आणीबाणीविषयी ज्या तरतुदी होत्या त्या रद्द केल्या आणि नॉर्मल राज्याच्या सारखे तिथं आणीबाणी लागू करता येईल अशी तरतूद केली 63व्या घटनादुरुस्ती कायद्याने. त्याच्यामुळे हे जे आहे ते पंजाबशी रिलेटेड घटनादुरुस्ती आहे. पर्याय 1 त्याच्यामुळे चुकीचा आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये 91वी घटनादुरुस्ती दिली आहे. 91वी घटनादुरुस्ती काय आहे? पंतप्रधान प्लस इतर मंत्री आहेत ते 15% पेक्षा जास्त नसतील आणि लोकसभेच्या 15% आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री प्लस जे इतर मंत्री आहेत ते 15% पेक्षा जास्त नसणार कशाच्या? विधानसभेच्या. अशी तरतूद 91व्या घटनादुरुस्तीने केली. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 चुकीचा ठरतो, पण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती हवी. आणि जे 93वी घटनादुरुस्ती ह्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणं इथं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये SC ST आणि EWS म्हणजे जे की सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या जे मागासवर्ग आहेत त्यांना खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित ह्या दोन्ही प्रकारच्या ह्याच्यामध्ये तरतूद राज्यांना अधिकार देण्यात आले. ठीक आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4. आता ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला बरोबर माहिती आहे, बट इतर जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायाशी रिलेटेड काय तरतूद आहेत हे पण इथं आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 83, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि खाली 4 विधानं दिलेली. आता नॉर्मली जर आपण बघितलं तर हे जे आहे ते आपल्या कन्व्हेन्शनल जो आपण स्टडी करतो त्याचा पार्ट नाही, हे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स किंवा इतक्या डिटेलमध्ये आपण कुठल्याच गोष्टीचा अभ्यास करत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला इथे प्रथमदर्शनी अवघड वाटू शकतो. पण जर इथे थोडंसं जर लक्ष देऊन वाचलं तर आपल्याला याच्या उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं, जरी हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स असला तरी. त्याच्यामुळे आपण खाली जे 4 विधान दिलेले ते पहिल्यांदा पाहूया. विधान A काय सांगतं? 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, आता ह्यांनी तारीख दिलेली आहे 17 एप्रिल 1952. ओके, हे बरोबर आहे का चुकीचे माहीत नाही, पण सहसा असे जे जुने दिलेले असतात आणि ते पण इतके डिटेलमध्ये दिलेले वाक्य असतात ते सहसा MPSC मध्ये बरोबरच पकडून चालायचे. ठीक आहे,
त्याच्यानंतर पुढचं विधान जे दिलेलं आहे, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. ठीक आहे, माहिती आहे का? हे नाही माहिती, पण ह्यांना चुकीचं करायचं नाही. विधान सी काय दिलेलं आहे? विधान सी काय दिलेलं आहे? पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. आता ए आणि सी हे दोन विधानं जर आपण नीट वाचले तर ए विधानामध्ये काय सांगते की 17 एप्रिल 1952ला स्थापना केली आणि सी विधान काय सांगतंय 1 एप्रिल 1957ला विसर्जित झाली. आता 52 ते 57 हे 5 वर्षाचा कालावधी आहे, पण 17 एप्रिलला जी स्थापन झालेली ती 1 एप्रिलला कशी? ती 17 एप्रिलला 5 वर्ष कंप्लीट करेल ना, किंवा 16 एप्रिलला 5 वर्ष कंप्लीट करेल. 1 आणि 17 एप्रिल ह्याच्यामध्ये 16 दिवसाचा गॅप येतोय. त्याच्यामुळे हे दोन वाक्य कुठंतरी कॉन्ट्राडिक्टरी वाटत आहेत. त्याच्यामुळे सी एक तर ए बरोबर असणार आहे किंवा एक तर सी बरोबर असणार आहे. दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे, दोन्ही एक साथ असू शकत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे आता ए आणि सी इथं कुठं बरोबर आलं आहे का? तर नाही, इथे ए आणि सी कुठं बरोबर दिसत नाही. पर्याय. चला पुढे जाऊयात. विधान डी, श्री जी व्ही मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. आता हे आपल्या कन्व्हेन्शनल स्टडीचा पार्ट आहे की आपण हे वाचलेलं आहे की मावळणकर जे होते ते लोकसभेचे उपसभापती नव्हते, तर ते सभापती होते. त्याच्यामुळे डी हे विधान आहे ना ते कन्फर्म चुकीचं आहे. वरचे 3 जरी माहीत नसले तरी डी हे विधान कन्फर्म चुकीचं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे डी एलिमिनेट केलं. पर्याय क्रमांक 3 मध्ये डी आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण डी आहे. हे 2 पर्याय गेले. आता ए आणि ए बी असे 2च पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिलेत. आता एक तर ए बरोबर असणार किंवा सी बरोबर असणार हे आपल्याला आधीच कळलं होतं. आता इथं जर पर्याय सी नाही आहे तर त्याच्यामुळं ए कन्फर्म बरोबरच घ्यायचं आहे, कारण इथं पण ए आहे आणि इथं पण ए आहे. त्याच्यामुळे सी पण चुकीचं आहे इथं. मग इथं पहिले लोकसभेचं जे अधिवेशन आहे ते 13 मे 1952ला सुरू झालं होतं. ह्याला चुकीचं मार्क करायचं नाही आणि पर्याय जास्त इन्क्लुझिव्ह असणारा म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ए आणि बी हे दोन्ही वाक्य बरोबर घेऊन चालायची आणि पर्याय क्रमांक 2 याचं योग्य आन्सर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 84, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. विधान ए काय सांगतं? भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. तर ते 339 आहे का? नाही, तर ते 338 आहे. 338 अनुसूचित जाती म्हणजे एस साठी आणि 338 ए हे जमातीसाठी म्हणजेच एस टीसाठी. एस टीसाठी 338 ए आणि एस सीसाठी 338. आता 338 ए जे आहे ते कधी झालं होतं? 89वी घटना दुरुस्ती. त्याच्यानुसार 338 ए स्थापन करून आपण एस टीसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यामुळे ए जे विधान आहे ते चुकीचं आहे. पुढे बी विधान काय आहे? राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. तर महिला आयोग 1990चा आहे का? हो, हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1952 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. हे विधान बरोबर आहे का? तर हेही विधान बरोबर आहे. आता इथं अधिनियम आहेत, बरोबर आहे. हे दोन्ही अधिनियम लिहिलेले आहेत तिथं. तर हे जे 2 आहेत ते घटनात्मक आयोग आहेत का? नाही, तर ते बिगर घटनात्मक आयोग आहेत. बरोबर. आणि खाली विधान डी काय दिलेलं आहे? 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला होता. तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. 1993चा कायदा आहे कशाशी रिलेटेड? मानवी हक्क आयोगाशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय आयोग आणि राज्य स्तरावर राज्य आयोगाची स्थापना करण्याची तरतूद केली होती. त्याच कायद्यात म्हणजे केंद्राच्याच कायद्यात राज्यांनी स्थापन करावं अशी पण तरतूद दिलेली होती. त्याच्यामुळे विधान बी आणि सी हे कन्फर्म बरोबर आहे. आता बी आणि सी कुठे इथं? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं. त्याच्यामुळे उत्तर ह्याचं पर्याय क्रमांक 4 आहे. पुढे प्रश्न क्रमांक 85, कोणते कलम उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? म्हणजे उच्च न्यायालयांच्या म्हणजेच हायकोर्टाच्या रिट्सच्या अधिकाराबद्दल इथं विचारलेलं आहे. तर उच्च न्यायालय कुठल्या कलमांतर्गत काढू शकतं? तर कलम 226. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढेचे जे 3 कलम दिलेले आहेत, कलम 135. आता 135 जे कलम आहे ते कशाशी रिलेटेड आहे? तर आधी जे फेडरल कोर्ट अस्तित्वात होतं इंग्रजांच्या काळात त्याची जागा कोणी घेतली? सुप्रीम कोर्टाने घेतली. त्याच्यामुळे फेडरल कोर्टाचे जे अधिकार आणि त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे ते ॲज इट इज ट्रान्सफर करण्यात आलं सुप्रीम कोर्टाला. हे असं 135च्या अंतर्गत हे तरतूद आहे. त्याच्यानंतर पुढे कलम 143 जे की राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला सल्ला मागू शकतात ते कलम 143 मध्ये येतं. आणि कलम 133 जे दिवाणी संबंधात म्हणजे दिवाणी जी प्रकरणं असतात तर त्याच्यामध्ये जे उच्च न्यायालयाचं अपील करण्याचं जे अधिकार क्षेत्र आहे त्याच्यात आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा अपील करता येतं. त्याच्या रिलेटेड तरतूद 133 मध्ये दिलेली आहेत. तर 85व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपण इथे पॉलिटी या विषयाचे
15 जे क्वेश्चन आले होते राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये, त्याचं आपण इथं उत्तरे पाहिलेली आहेत. तर आय होप की तुम्हाला यातून उत्तर समजले असतील आणि आपण कुठल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे प्रश्नातून पुस्तकाकडे कसं गेलं पाहिजे हे याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.